नमस्कार पब्लिक. अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आहे पेट्रोल पंपावरती. कुठल्या पेट्रोल पंपावर आलो आपण? तुपारी पेट्रोल पंपावरती आलेलो आहे. कारण की असं आम्ही आता चाललोय पुण्याला हवा करत. आणि पुण्याला कारण जाण्याचं असं आहे की जरा स्टुडिओचं मटेरियल वगैरे आणायचं आहे. त्यामुळे आम्ही असं पुण्याला चाललेलो आहे. आणि पाठीमाग किरण दादाही तोंडाला बांधले त्यामुळे ओळखत नसेल. कलरवरनं ओळख लागतील तुम्ही कोण आहे ती. तर ट्रिप अशी मोठी होणार आहे. जाताना मिनी बालाजी वगैरे करत आम्ही मस्तपैकी जाणार आहे. येताना काय करायचं आपण जेजुरी खंडोबा करणार आहे येताना. त्यामुळं व्लॉग सोबत राहा. व्लॉग कडकच होणार आहे, काय विषय नाही यात. तर असा आम्ही स्टॉप घेतलेला आहे आणि जाम असून पडलेला आहे. त्यामुळं आता म्हणलं किरणदादा स्टॉप घ्यावं जरा. आणि किरणदादा पण तापले जाम, असं वातावरण लेट टाईट झाले. त्यामुळे म्हटलं जरा गारप्यासाठी स्लाइस घेतले आम्ही. आणि किरणदादा लिहून लागते काय? भरपूर नाही. काल आम्ही बघा डेस्टिनी कशी असत्या, रोज असतोय आम्ही पंख्याखाली इसीत. आणि आज अचानक उन्हात आल्यामुळे ताप होते हो. आता काय करायचं, कामाला बाहेर पडायला लागतंय, कामाधंदेच काहीतरी बघायला लागतंय. त्यासाठी आता स्ट्रगल करायचं, बाकी काय सीन नाही हो. आपल्याला काय अंबानी सारखं काय मिळालं नाही, त्यामुळं काही नाही तर फाडून घ्या लागत्या, पर्याय नाही झाला दुसरा. अशा तऱ्हेने पाऊस चालू झालेला आहे. आणि साताराच्या अलीकडे आलोय तेवढ्यातच पाऊस चालू झाला. काय नाही करणार पाऊस चालू आहे भरपूर. पाऊस चालू जमा तुम्हाला दाखवतो. तर पाठीमागे बघू शकताय पाऊस आल्यामुळे पब्लिक खूप जोरात गोळा लागले. आणि अशा तऱ्हेने आमच्या दोघांचा मुजरा आहे थोडाच वेळात. कारण पब्लिक खचाखच जोरात खचाखच गोळा लागले बघा. आणि किरणदादा साडी निसून येणार आणि मी पण ड्रेस घालून येणार आहे आता हवा करायचं लागले. पब्लिक बसले तेवढं आपलं म्हणलं पैसा मिळणार आहे की नाही. मुजारा करून तेवढं आपलं खर्च पाणी बाहेर पडेल नाही आपल्याला, आहे की नाही. बाहेर पब्लिक भरपूर पाऊस आल्यामुळे साठले आहे. तर जोरदार असा पाऊस चालू आहे. आणि काय आम्हाला तर पुण्यात पोहोचवून देत आहे का नाही काय कळण झालं या, काय का नाही किरण भाऊ? लय जोरात पाऊस चालू आहे, काय कळायचं बंद झालं या. टप्प टप्प करत आता आम्ही चाललोया. आणि मिनी बालाजीला जायचं होतं, आता जायचं होतंय का नाही काय माहिती. आता पावसामुळे आम्हाला खूप लेट होणार आहे जाण्यासाठी. काय कळायचं बंद झालंय, प्लॅन मध्ये काय चेंज येतोय का काय काय कळना. पाऊस तुम्हाला दाखवतो आणि कसला जोरात पाऊस चालू आहे. तर आता आम्ही तिसरा टप्पा घेतलेला आहे. आणि चहा पिण्यासाठी आज खास थांबलोय आम्ही किरणदादांनी. आणि विषय असा आहे, पावसात भिजल्यामुळे चहा प्यायला लागलोय. 3 महिन्यातून मी आज चहा प्यायला लागलोय पावसात भिजल्यामुळे, ते पण दुधाचा. इतर वेळी ग्रीन टी, ब्लॅक टी असं पितोय मी. पुणे इथून आता आहे 60 किलोमीटर फक्त, म्हणजे पलूस ते कोल्हापूर असा सीन झालाय आमचा. आणि काय एवढं काय वाटलं नाही, कारण वातावरण एक नंबर होतं. ऊन नव्हतं महत्वाचा मेन मुद्दा. आणि ऊन नसल्यामुळे आम्हाला पण मस्त वाटलं. पावसाचं असं दमट वातावरण होतं, भारी वाटलं आम्हाला राईड करायला, आहे ना किरण भाऊ? हा हो. आणि देवाची कृपाच म्हणायची आमच्या, बिना उन्हात आमासने आणलंय देवानं. आणि काय विषय, आता मिनी बालाजी किती आहे? मिनी बालाजी मागे राहिला, मिनी बालाजी मागे राहिला काय? थोडा आहे का अजून? तर जाता जाता मिनी बालाजी छोटासा दर्शन घेऊन जाणार आहे आम्ही, काय अडचण नाही. तर फायनली असं मिनी बालाजीत आम्ही पोचलेलो आहे. आणि मस्तपैकी असं वातावरण आहे. आणि किरणदादा पण आता फ्रेश वगैरे चिकन बांधून आलेला आहे का नाही. आणि एका दिवसात आम्ही काय काय करणार आता काय कळणं झालंय मला. जाऊन आता जिम पण करायची आहे, चिकन पण हाणायचं आहे. सॉरी देवापाशी आले दोंड्याचे विषय काढायला बिना कामाचं. म्हणणार देवधर्म करते चिकन खाते तुम्ही, तसं काय नाही विषय, सोडा शाकाहारीच केलंय घरी, आहे ना किरण भाई? आणि तर चला, तर मंदिर दाखवतो तुम्हाला आता. तर मिनी बालाजी असं मंदिर आहे इथं. इथले इतिहास काय मला आता जास्त माहित नाही, त्यामुळे काय तुम्हाला सांगू शकणार नाही मी इथलं काय. आणि गर्दी पण अशी आहे इथं भरपूर आज. वातावरण पण असं कडक झालेलं आहे. आणि किरणदादा पण असं कडक दिसायला लागले. आता मोबाईल वगैरे आम्हाला जमा करायला सांगितली ती, त्यामुळे तुम्हाला आतमधलं आता काही दाखवू शकणार नाही. सॉरी, इथला हे रोलच आहे ह्या मंदिराचा. तर मोबाईल बॅग वगैरे आम्ही जमा करायला चाललोय. तर काय पर्याय नाही आमच्याकडे, रूल्स फॉलो केलं पाहिजे, आहे का नाही? होय, नाहीतर आम्हाला दांड मारून बाहेर काढायची. शेतकऱ्याने आमचं मोबाईल असं सोडवून आणलीत आम्ही. आणि तुम्हाला बाहेरून मंदिर मी दाखवू शकतोय, कारण आतून दाखवू शकत नाही. आणि ते तुमच्यासाठी आता मी तिसरा हेल्पाडा माझा मंदिरापाशी चाललाय. मग छोटासा तेवढाच प्रसाद होता, आणि प्रसाद पण खूप असा छान होता. आणि मस्तपैकी काय होतं आपलं, खीर आणि खीर आणि थोडा दालचा असा राईस मध्ये होता.
भारी वाटलं आम्हाला खाऊन. आणि ती कॅप्चर करता आलं नाही कारण मोबाईल आमचा जमा होतो त्यामुळं. मोबाईल आता खीर घ्यायला नको म्हणतो होता माणूस ह्यो. आणि खाऊन झाले म्हणते क्वालिटी होते राव खीर. त्याला म्हणतो खीर घे जास्त जरा, तर ऐकलं नाही. आता पचता होते कारण मंदिरात कुठलेही प्रसाद असू दे एक नंबर क्वालिटी असा लागतोय ते सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे कधी पण मंदिरात आलं प्रसाद डावलून कधी जायचं नाही. किती पण मोठा असून दे किती पण छोटा असून दे प्रसाद हा खाऊनच जायचा सगळ्यांनी, एवढं लक्षात ठेवा. बालाजीचं दर्शन घेऊन असं आमचं झालेलं आहे. आणि आता थेट आम्ही जाणार आहे पुण्यामध्ये किरणदादाच्या बहिणीच्या घरी. कारण काय म्हणजे त्याला कळकळांची विनंती होती की बाबा तुम्ही आमच्या घरला यायलाच लागतं या. आमचं नियोजन होतं लॉजिंगला राहायचं मस्तपैकी आपलं, पण काय विषय नाही म्हणले पाडेच ना घरला यायचं पण सांगितलंय. किरणदादाच्या बहिणीनं असा ऑर्डर आम्हाला दिलेला आहे, त्यामुळे आता आम्हाला घरला जायला लागतंय त्यांच्या. आणि तुम्हाला दाखवतो पुढे आणि विषय कसं कसं काय काय वातावरण होणार आहे काय नाही ते, आणि कसं होणार आहे, आणि माझ्या जिमचा व्यायाम होणार आहे का नाही ते पण मला तर कळण झाले कारण टायमिंग चाललंय खूपच. तर पण बघू ऍडजस्ट झालं तर आपण जिम मारूच. जिम मधला आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच मी. फायनली असं जेजुरीमध्ये पोहोचलेलो आम्ही आणि पुण्याला बाय बाय करून आम्ही जेजुरीत पाया पडण्यासाठी आलेलो आहे. तर बघू शकता आज पण गर्दी आहे खूप. तर जेजुरीत आम्ही आता आलेलो आहे आणि जेजुरी असा आमचा खंडोबा कुलस्वामी आहे. आणि जाता येता कधी पण पुण्याला मी इथं पाया पडून जातो असतो आणि काय विषय नाही. आणि तुम्हाला वाटत असले नेमकी कशासाठी आली, फिरायसाठी आली किंवा कामासाठी आली की मला आता दंगा चालू आहे काय कळणार पण नाही तुम्हाला. तो तर आपण कामासाठी असं काय नसतं आमचं काम आणि फिरणं दोन्ही सोबतच करतोय आम्ही कायम. आणि आमचं प्लॅनिंग डेंजर आवडत असते कायम. आहे ना किरण भाई, लय खतरनाक प्लॅनिंग असते सगळं एकाच टाइममध्ये ओढून करत असतं. हुशार माइंड आहे त्यामुळे सगळं विषय होत असते आमच्यापाशी. चला तर मग आता 9 लाख पायऱ्या चढा येत आम्हाला आणि पोटात फक्त रसच आहे आमच्या. वरती असं तर आम्ही आलेलो आहे, घामाघूम झालो सगळं आणि खूप असा घाम आलेला आहे आणि पायऱ्या चढून झाला काय बंद आमासनी. पाठीमा बघू शकता तिथे गर्दी अशी जाम अशी गर्दी. फायनल असं आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणणार एवढी गडबड कशाची लागल्या, आता एवढी गडबड लागल्या एका माया जोडदाराचं आहे रिसेप्शन आणि परवा त्याचं लग्न झालं या. आणि तो जोडदार म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याचा रील स्टार विक्रम माळी. त्याचं रिसेप्शन आहे संध्याकाळी जायचं कसल्याही परिस्थिती आमासने. आता नाही गेलो म्हणजे तो आणि राडा करायला परत ना नरडा बसायचा आमच्या. आणि तर जात नाही मी तिथे कार्यक्रमात बोलवते पण जात नाही. तर काय करायचं जायला लागते, भाव आहे म्हणलं जाय पाहिजे आपल्याला नाही किरण भाऊ, असा विषय आहे. तर आता व्लॉगला इथे समाप्ती करतो आम्ही. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक ठोका राव, काय लाईक